हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज मी लंचमध्ये बनवणार आहे फ्रेंच बीन्स, ज्याला परसबी पण म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यासोबत बनवणार आहे वांग्याचं भरीत. तर आपल्याला इथे मी परसबीच्या जे शेंगा असतात त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर त्या आपल्याला आता कट करून घ्यायच्या आहेत. तर त्याला अगोदर आपल्याला त्याचे जे पुढचं आणि पाठचं जे शेंडे असतात ते काढून घ्यावे लागणार आहे. तर असं आपण सगळ्या शेंगा नीट करून घेणार आणि त्यानंतर चाकूने त्याला कट करून घेणार. तर पहिल्यांदा सगळ्या शेंगा नीट करून घ्यायच्या आणि नंतर त्याला चाकूच्या मदतीने पूर्ण कट करायचे, म्हणजे लवकर कट करून होतात, म्हणजे खूप वेळ लागत नाही. पटकन सगळ्या शेंगा ज्या आहेत आपल्याला हव्या त्या साईजमध्ये कट करता येतात. जर तुम्ही हाताने कट करत बसाल तोडणार तर त्याला खूप वेळ जातो. तसं चाकूने तुम्ही सगळ्या शेंगा नीट करून कट करून घेऊ शकता. तर इथं आपल्या सगळ्या शेंगा ज्या आहेत छान अशा कट करून झालेल्या आहेत. तर ह्याच्यात आपण थोडंसं, आता हे ऑलरेडी आपण धुतलेल्या होत्या पण तरीही थोडंसं पाणी घालून ह्याला ठेवून देऊयात, जेणेकरून जर त्याला काही घाण असेल तर ते निघून जाईल. तर आता इथे आपण वांग्याचं जे भरीत बनवणार आहोत तर त्याला मी पहिल्यांदा कट करून घेणार आहे. त्याच्या चारही बाजूनी छान असं कट करणार आहे, जेणेकरून ते लवकर भाजलं जाईल आणि आपल्याला ते किडका आहे की नाही किंवा खराब आहे की नाही तेही लक्षात येईल. तर थोडंसं भाजायच्या अगोदर त्याला वरून तेल लावून घ्या, जेणेकरून ते छान असं भाजलं जाईल. तर इथे माझ्याकडे जाळी आहे, तर त्या जाळीवरती मी हे वांगं भाजणार आहे. तर आपण अशा पद्धतीने वांग्याला भाजायला साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपण आपल्याला भाजीसाठी जे साहित्य लागणार आहे किंवा जे मसाले लागणार आहेत ते आपण तयार करून घेऊयात. बघू शकता वांगं खूप छान असं आपलं भाजलं जात आहे. जाळीवरती छान भाजता येतं, म्हणजे वांगं जास्त करपत नाही किंवा कच्चंही राहत नाही. आपल्याला त्याच्या सगळ्या चारी बाजू व्यवस्थित भाजता येतं. तर इथे आपल्याला परसबीसाठी मी 2 बटाटे घेतलेले आहेत. लहान मुलांना बटाटे खूप आवडतात, तर मला भाज्या म्हणजे जे सुक्या भाज्या असतात त्याच्यामध्ये आपण बटाटे घालून छान भाजी बनवू शकतो. मुलंही तेवढ्याच आवडीने खातात, म्हणजे त्यांच्या आवडीची भाजी जरी नसेल आणि त्याच्यात आपण बटाटे घातलं तर ती भाजी पण त्यांना आवडीची वाटायला लागते. तर इथे मी 2 बटाटे कट करून त्याच्यात टाकलेले आहेत, बघू शकता. त्यानंतर इथे आपण आता मी 2 कांदे घेतलेले आहेत. तर ह्याच्यात मी जास्त काही मसाले नाही यूज करणार आहे. एकदम सिंपल पद्धतीने मी इथे बीन्सची भाजी बनवणार आहे. तर इथे मी 2 कांदे छान असे बारीक कट करून घ्यायचे आहेत. आपला कांदाही इथे कट करून झालेला आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो पण यूज करू शकता, पण मी टोमॅटोचा यूज केला नाही आहे. सिंपल 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, बघू शकता. आणि त्याचबरोबर इथे मसाल्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे दोन्ही छान असे उकळीत आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं वाटताना मीठ घाला, जेणेकरून लवकर वाटलं जाईल. उकळीत कुटल्याला जे काही लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट असते ती चवीला खूप छान लागते. तर आता आपण इथे कढई गरम करायला ठेवूयात. साधारण याच्यामध्ये मी 2 पळी ऑइल घेतलेलं आहे. आणि साईड बाय साईड आपलं वांगंही छान असं भाजलं जाते. जिरी, मोहरी आणि कोथिंबीरची फोडणी दिलेली आहे. त्याच तेलामध्ये आपल्याला लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे. आणि मग वरून आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. तर तुम्ही लंचमध्ये किंवा टिफिनला अशा प्रकारच्या सुक्या भाज्या बनवू शकता. खूप सिंपल पद्धतीने होतात. तर ह्याच्यामध्ये आता आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, कारण मी ऑलरेडीच मीठ यूज केलेलं होतं, त्यामुळे दुसऱ्या वेळेस थोडंसं ॲड केलेलं आहे. हळद आणि तिखट जे आहे हे आपण कांदा छान भाजल्याच्या नंतर मिक्स करायचं, जेणेकरून सुरुवातीलाच कांदा ॲड केला तर ते सुरुवातीलाच तिखट ॲड केलं तर ते काय होऊ शकतं, कांद्यासोबत जळू शकतं. त्याच्यामुळे ते सगळ्यात शेवटी आपल्याला टाकून घ्यायचं आहे, जेव्हा कांदा लालसर भाजलेला असेल. त्यानंतर याच्यामध्ये मी आता बीन्स आणि बटाटे घालून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला पाणी लगेच मिक्स करायचं नाही आहे, कारण थोडंसं शेंगाला वाफलून द्यायचं आहे. जेव्हा तिला अंगचं पाणी सुटायला लागेल त्याच्यानंतरच मग आपण पाणी घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे साईडला मी कणिक पण मळून ठेवलेली होती. जेव्हा पण आपल्याला टिफिन बनवायचं असेल तर पहिल्यांदा आपण पीठ मळून ठेवायचं, जेणेकरून आपल्या भाज्या होईपर्यंत पीठ छान भिजलं जातं आणि चपातीही खूप छान होतात. आपलं पीठ पण खूप छान असं भिजून रेडी झालेलं आहे.
बघू शकता आपली जी शेंग आहे छान अशी वाफरलेली आहे। तर आता वरून मी थोडंसं पाणी ॲड करेल, जेणेकरून जर कुठे कच्ची राहिली असेल तर ती शिजेल। आणि याच्यामध्ये मी शेंगाचं कूट मिक्स करते, कारण शेंगाचं कूट टाकल्यानंतर सुक्या भाज्या खूप छान लागतात, चवीलाही खूप मस्त लागतात। तर आता आपल्याला थोडा वेळाला ठेवून द्यायचं आहे। त्याचबरोबर आपलं जे वांगं भाजलेलं आहे ते आपण काढून घेऊयात। बघू शकता आपली भाजी इथं रेडी झालेली आहे, खूप छान अशी, एकदम छान अशी आपली इथे भाजी जी आहे बीन्सची रेडी झालेली आहे। यातलं पाणी पण पूर्ण सुकलेलं आहे। तर आता आपण इथे साईडला जे वांग्याचं भरीत आहे ते बनवणार आहोत। तर वांग्याचं भरीत मी खूप सिंपल पद्धतीने बनवते, याच्यामध्ये मी कांदा वगैरे ॲड नाही करत, कारण आपल्याला जर टिफिनला किंवा लंचमध्ये द्यायचं असेल, लंच बॉक्समध्ये, तर शक्यतो कांदा कच्चा घालत नाही मी। एकदम सिंपल पद्धतीने चटणी, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालून त्याला बनवते। आणि थोडंसं वरून शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं, जेणेकरून ते चवीला अजून छान लागतं। आणि थोडंसं ह्याच्यात कच्चं तेल घालून घ्यायचं, जास्त नाही, थोड्या प्रमाणात। आणि अशा पद्धतीने तुम्ही भरीत बनवा, खायलाही खूप छान लागतं। तर अशा पद्धतीने आपलं भरीत पण इथं रेडी झालेलं आहे। तर आता आपण चपात्या बनवून घेऊयात, कारण आपलं पीठ खूप छान भिजलेलं पण आहे, चपात्याही खूप छान होतात। तर अशा तुम्ही जर मॉर्निंगला टिफिन बनवत असाल तर पटपट तुम्ही अशा प्रकारे टिफिन बनवू शकता। खूप कमी वेळात होतो, जास्त वेळ लागतही नाही। बघू शकता चपात्याही खूप छान अशा आपल्या फुगल्या जात आहेत। जेव्हा पण तुम्हाला लंच बनवायचं असेल किंवा मॉर्निंगमध्ये घाई असते, टिफिन बनवायचं असेल, तर तुम्ही अशा वेळेस भाज्या रात्री साफ करून ठेवू शकता। आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पहिलं पीठ मळून घेऊ शकता। पीठ मळून मग आपण भाज्या बनवून मग चपात्या सगळ्या शेवटी बनवायच्या, म्हणजे आपलं पीठ तोपर्यंत छान भिजलं जातं। चपात्याही खूप छान आणि मऊ होतात, ज्या की दिवसभर मऊ राहतात, अजिबात कडक होत नाहीत। बघू शकता इथे आपल्या चपात्या छान अशा रेडी झालेल्या आहेत। तर आजची जी आपली लंच थाळी असणार आहे त्याच्यामध्ये आहे वांग्याचं भरीत, एकदम झटपट होणारं, चमचमीत असं टेस्टी। त्याचबरोबर इथे आपण बनवलेले आहे परसबीची भाजी, सोबत तुम्ही खायला इथे कच्चा कोबी घेऊ शकता, खूप छान लागतो। आणि त्यासोबत चपाती। तर अशा प्रकारे आपल्या लंच थाळी रेडी झालेली बघू शकता। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू गाईज।